आता आम्ही भायखळ्यावरनं ट्रेन पकडली आहे, नाश्ता करतोय. फायनली आम्ही आता पोचलोय, पोचलोय आता बघू काय भेटते आपल्याला. किती तास झाले आपल्याला? अर्धा तास तर झालाय. अर्धा तास झाला इथेच बसलोय. ह्या प्रीतमने आम्हाला बसून ठेवला, बोलला 11 वाजता बरोबर गाडी हलते, 10:30 हलते. काय हलते, काय चालत नाही 10:30. प्रीतमने आम्हाला फसवलंय अशा प्रकारे. प्रीतमने बुक केली आहे आपल्याला, प्रीतमने आपल्याला बुक केलंय, पण प्रीतमने गाडीवाल्याला बुक नाही केलं. गाडी बघा, गाडीवाल्याला बसला ना तो. गाडीची कंडिशन. अब फॅन आहे बाय, एसी बघ एसी. 8 जण अजून घुसणार. अजून किती जण आहेत आपण? 3. म्हणजे 2 5. कुठली एसी लावली त्यांना समजत नाही का? फॅन लावलाय, फॅनच आहे ते. अच्छा मला वाटतं हा 5 आणि 3 अजून 3 जण येणार. 8 सीटर गाडी आहे ओमनी. टॅक्सीवाल्याने पर पर्सन आमच्याकडून 200 रुपये घेतलेत. आणि आता आम्ही पोचलो कळसुबाईच्या पायथ्याशी. आता आम्ही ट्रेकिंग चालू केली आहे. तर आम्ही आहोत 3 जण, स्वप्नील, मी आणि प्रीतम. आणि आमच्यासोबत बाकीचे भेटलेत आपल्याला गाडीमध्ये 6 जण. 4 जण विरारवरनं आलेत आणि किती 2 जण कुठून? एक ठाण्यावरनं आला आणि एक CST ग्रँट रोडवरनं आलाय. आता आम्ही पोचलोय कमानीजवळ. आम्ही आता हॉल्ट घेतलाय. 2:37 झालेत. आता आम्ही 2:40ला परत रिटर्न चालू करणार आहे ट्रेकिंग. ते अर्धे जण टेंट मध्ये झोपलेत. आता आमचा हॉल घेऊन झालाय. आपण परत ट्रेकिंगला चालू आहे. चले भाई, चल लवकर पोचायचं की नाही? चला चला. महादेव. एवढी ट्रेकिंग करून शेवटी आम्हाला पायरी भेटली. तर पायऱ्यांवरनं चालू. आता आम्हाला जस्ट पहिली, आता ही आमची पहिली पायरी आहे शिड्यांची, ती पण लोखंडाची. अशा प्रकारे आता आपल्याला ही एक, त्याच्यानंतर अजून एक आहे ती चढून, त्याच्यानंतर आपल्याला हा जो टप्पा दिसतोय वरचा, तो टप्पा आपल्याला गाठायचा आहे. तर थोडा अजून गाणी वाजवत वाजवत मित्रांच्या सोबतीने गड सर केला जातोय. मित्र तसे ताकदीचे आहेत, गाणी पण तशी ताकदीची लावत आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे मंडळ आभारी आहे. आणि तसंच कळसुबाईंचं पण आम्हाला दर्शन घ्यायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही बघाल आमचा जो व्हिडिओ काढतोय निक्स, तर निक्स जर अजून तू थोडा वरती आलास आणि हा मागचा व्ह्यू या लोकांना दाखवलास की आपण किती उंचावर आहोत आत्ता, दाखवा किती आपण हे आलो. खालचा जरा व्ह्यू दाखवला सरळ, तर त्यांना अजून कळेल समोरचा व्ह्यू, एकदम समोरचा तुमच्या. नवीन आम्हाला 2 मित्र भेटले कळसुबाई चित्रावरती, प्रथमेश आणि प्रथमेश जाधव. प्रथमेश 1, प्रथमेश 2. महाराष्ट्र हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. फक्त एवढंच सांगेन, तुमच्या 10 जणांपैकी जे 3 आलेत त्यांना वाढून सल्यूट. We did it. थोड्याच वेळात आपल्याला दिसेल वगैरे. इकडे बघ. गारट्या काय जातो आम्ही जो 8 तास केला होता तो पूर्ण केलेला आहे अशा प्रकारे. आणि आता आम्ही त्याची प्रतीक्षेची वाट बघतोय. ते आता समोर 7:00च्या दरम्यान. याच्यासाठी केला होता 8 तास, पूर्ण केला आहे आम्ही.
तर आम्ही आता पोचलो आहे इथे कळसुबाईच्या शिखरावर. तर भाऊ तुम्हाला कसं वाटतंय इकडे येऊन? आम्हाला खूप छान वाटतंय. आता सध्या सूर्योदय होण्यासाठी अजून 7 मिनटं आहेत आणि आम्ही गड सर केला आहे. कळसुबाई शिखर आम्ही आम्ही ठरवलेलं 3-4 आम्ही ते पार केलेलं आहे. आणि आता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की भरपूर म्हणजे पर्यटक येतात इथे बसायला, बघायला. ते जो अनुभव आहे आम्हाला खूप चांगला वाटतं आहे, मस्त वाटतं आहे असंच. आणि थंडी खूप आहे, मस्त येऊ शकता तुम्ही. तर आता आम्ही प्रीतमला विचारूया. प्रीतम, तुला कसं वाटतं इकडे येऊन? मला खूप छान वाटते. मी फर्स्ट टाईम आलो इथे, पण असा सूर्योत्सव मला बघायचा होता, त्यामुळे मी आलेलो आहे. मला खूप मजा येईल बघायला हे सर्व काही. आणि मी त्याचा अनुभव घेत आता इथे बसून. आणि आम्ही 3 जण आलेलो इथे. खूप असा छान असा व्ह्यू दाखवतो ना इथं सध्या. व्ह्यू तुम्हाला थोड्या वेळात दिसेल. 7:07चा व्ह्यू आहे. 7:07 व्ह्यू आहे, जो कॅलेंडरमध्ये दिसतो. कॅलेंडरमध्ये दिसतो. तर अचूक टायमिंग आहे जो सूर्याचा. अचूक टायमिंग आता तुम्हाला 7:07 दिसेल. हो का? सूर्योदय झालंय. आला बघ, खाली दिसतोय खालचा. कॉन्स्टंट ठेव, आता कॉन्स्टंट ठेव. येतोय बघ, कॉन्स्टंट ठेव. हां. हलवू नको. सर्व मोबाईल घेऊन ही मुवमेंट कॅप्चर करतायत. वाट पाहत होते तो क्षण आलेला आहे. ज्या क्षणाची आम्ही वाट पाहतोय तो क्षण आलेला आहे. आणि तो समोरासमोर जे दृश्य दिसतंय असं वाटत होतं आम्हाला त्या ढगांच्या पलीकडून येईल, पण तो अलीकडूनच आला आहे. आणि समोरासमोर बघून आम्हाला खूप छान वाटतं. आता डोळ्यातलं आता हे जे आम्ही दृश्य ठेवलं आहे, वा खूप छान. अशा प्रकारे त्याने जो बिंदू काढलेला आहे स्वतःचा आता वर डोकावणं. आणि हे शिकावं फक्त सूर्याकडूनच कसं डोकावं, आणि चंद्राकडून शिकावं कसं नमावं. हाच तो निसर्गाचा किमया जे आपण अनुभवतो आता सध्या. आयुष्यात एकदा तरी कळसुबाईला यावं. नक्कीच यावं. तुम्ही पण आवर्जून या. बघा, सगळं आम्हाला आमच्या समोर सूर्य आहे आणि आमच्याच अंगावरती पडतात. म्हणजे सगळ्यांच्याच, मोस्ट ऑफ तरी सगळ्यांच्याच अंगावर पडतात. बघा, सूर्याची किरणं आमच्या अंगावर आणि आम्ही त्याच्यावर. एक नंबर हा व्ह्यू. आणि हे सगळे मॉफ एक नंबर माणसं आणि एक नंबर पर्यटक. अशा प्रकारे आमच्या इथे मोबाईलमध्ये पण कॅप्चर होतं. सूर्याची वेळ बघू, किती वेळ. सूर्याची किरणं पण तोपर्यंत आम्ही बघणार त्याच्याकडे. सूर्याची किरणं पूर्ण व्हिडिओमध्ये पण आपल्याला कॅप्चर होतात ते. हा लख्ख प्रकाश आता लख्ख झालाय पूर्ण एकदम. हा मस्त व्ह्यू आहे. कळसुबाईच्या शिखरावरनं हा नजारा बघा काय दिसतोय यार. एक नंबर व्ह्यू आहे. आणि इकडे हा बघा वरती कळसुबाई देवीचं मंदिर. खाली उतरण्यासाठी या 2 शिड्या आहेत. एक ही मोठी एक शिडी आहे आणि एक त्या साईडला आहे, ती एक छोटी शिडी आहे. पोहे खा रे पोहे. आता आमचं झालंय. आता आम्ही नाश्ता करायला बसलोय ऑफिसमध्ये. असं काय आपल्याला भाऊ पोहे खातो. पोहे कसे झाले भाऊ? एक नंबर झाले. मीठ जरा जास्त पडलंय भावा. लय घाई अति घाई. लिंबू मार. नाश्ता करून झालाय आमचा. आता काय झालं, आपण मॅगी खाल्ली ना. मॅगी, कांदे पोहे, खूप मस्त नाश्ता होता. आणि भजी. कांदे पोहे कितीचे होते रे? कांदे पोहे आणि भजी आणि मॅगी आणि मॅगी आणि पाणी सगळं बोटल. पकडून पाणी आणि पकडून आम्हाला घोडा लागला 500चा. आणि किती जण? प्रत्येक आयटम हा 50 रुपयाचा आहे. काही घ्या. वरती जाऊन आम्ही सूर्याची जी दीपोत्सव असते मोठं, सूर्योदय जो होतो चांगला, तो बघितला. आणि सहपर्यटक जे आलेले त्यांच्यासोबत तू जस्ट निघालाय की तुम्ही खाली आले खूप अर्ध्या. चांगलं वाटलं बघून. हे तर तुझ्या बाल्कनी मधनं पण दिसतं पनवेलच्या. माझ्या बाल्कनी मधून जो दिसतो तो खूप लांबून दिसतो.
हा प्रत्यक्षात तुम्हाला अनुभव देतो की तुम्ही इथेच थांबू शकता, इथेच राहू शकता. एक टेंट टाकलात तरी तुम्ही दिवसेंदिवस तुम्ही इथे राहू शकता. फक्त खाण्यापिण्याची सोय असली पाहिजे. तशी आहेच तशी नॉर्मली वरची सोय. पण रोज रोज मॅगी कोण खाणार, रोज रोज पोहे कोण खाणार. जेवणाचे आयटम पण पाहिजेत. हॉटेल टाकलं एक चांगलं तर खूप मला असं वाटतं चालेल. बरं तुम्हाला काय वाटतं की कोण यायला पाहिजे होतं अजून? अजून असं मला वाटत होतं जे आमचे मित्र आहेत, आमचा एक खास मित्र आहे छोटू म्हणून आणि अनिश म्हणून, हे लोक आले असते तर जरा अंधारात हरवले असते. म्हणून आम्ही लहान पोरांना एवढं कॅपेबल नाही समजलो आत्ता करून की या लोकांना आणावं. म्हणून आम्ही त्या 2 लहान पोरांना, आमचे छोटू आणि अनिश म्हणजे अमय जाधव आणि अनिश तांबे, हे जे AA वाले होते त्या लोकांना आम्ही घेऊन नाही आलो कारण की ते अंधारात हरवतील म्हणून आम्ही त्यांना नाही घेऊन आलो. एक इस्पिकचा एक किलवरचा एक काय? किलवरचे दोन्ही किलवरचे फक्त ऑफिस मध्ये इस्पिक करत असतात. पण त्यांचा काही का फायदा नाही. त्यांच्याबरोबर एक जण होता जो प्रथमेश नुकताच काय त्याचं नाव, प्रथमेश सरनेम काय रे? काहीतरी आहे, नवीन आहे. पण ते नवीनच, जो नवीन आहे त्याने नवीन प्रमाणे आम्हाला रिझन दिलं, नवीनच रिझन दिलं. मग त्याच्या बाबतीत आम्हाला पण हेच सांगायचं की तो पण हरवला असता या गर्दीत. त्याचा प्रॉब्लेम काय झाला, तो येणार होता पण तो मेवण्याला घेऊन येणार होता. तर त्याची बायको बोलली की भावाला माझ्या घेऊन कुठे जायचं नाही, तो तर मी भावाला घेऊनच जाणार. तो रागवतो, ती रागवते, घरातले रागवतात त्याच्या. पण ठीक आहे, आला नाही. पण जे काही झालं ते बोलतात ना, जे सुख जे असतं ना भोगायचं, ते फक्त आमच्या नशिबात होतं. आम्हाला आता इकडे 2 मित्र भेटले. ह्याचं नाव आम्ही अमय ठेवलंय आणि ह्याचं नाव अनिश ठेवलंय. आम्ही ज्या दोघांनी आम्हाला दगा दिलेला त्यांच्या ग्रुपवाले जे पुढे करतात प्रत्येक गोष्टीत, पण नंतर जेव्हा मेन वेळ येते तेव्हा ते लोक काहीच करत नाहीत. त्यासाठी आम्ही त्यांना बॉयकट करत होतो आणि त्याच्या बदलात आम्हाला चांगले मित्र 2 भेटलेले आहेत. ज्यांचं नाव आहे, एकाचं नाव आहे प्रथमेश जाधव आणि याचं नाव आहे प्रथमेश गोने. तर मला तुमच्याबरोबर मित्रमंडळी आवडलं. आम्हाला तुमच्याबरोबर ट्रेक करून नेक्स्ट टाइम पण आम्ही तुमच्याबरोबर कुठे ना कुठे येऊ. आपल्यामध्ये आपलं ट्रेक होणार, मध्ये आपण देवदर्शनाला आणि करू. शेणप हा, तेव्हा ते लहान पोरांना आम्ही विचार करतोय, लहान पोरांचा बॉयकॉट करा. ती व्हिडिओ दाखवा त्यांना, जे 5-5 वर्षाची मुलं चढली ते. हो, ते तर मी आवश्यक त्यांना दाखवणार आणि की ते बघूनच त्यांना मी साल्यानो बघा उत्स्फूर्त प्रतिसाद आला पाहिजे की आपण पण करू शकतो. लहान लहान मुलं दाखवतो. आता आम्ही 9 वाजता बरोबर आम्ही खाली उतरतोय. गट सर केला आम्ही सकाळी 4 वाजता आम्ही सर केला. 2 तास आम्ही तिकडे मस्त झोपलो. वर्ग आहे, 2 तास आम्ही झोपलो चांगलं. त्याच्यानंतर आता आम्ही पाया वगैरे पडून आम्ही खाली उतरतोय. अशा प्रकारे आमचा हा ट्रेक जो आहे कळसुबाई शिखर, तो आमचा पूर्णपणे यशस्वी झालेला आहे. त्यासाठी आम्ही निक्स ब्लॉग, जो आमचा एक अधिकारी आहे, जो आता तो फोन त्याने पकडलेला आहे, त्या निक्स ब्लॉग्स थ्रू आम्ही जे सांगायचा प्रयत्न केला आहे तो आमच्याकडे तात्पुरता 1 नंबरचा झालेला आहे. अशा प्रकारे लववे. तर आपण आता प्रथमेशला विचारूया की कळसुबाई ट्रेक कशी होती. प्रथमेश, काय सांगा 2 शब्द. एक्सपिरियन्स सांगण्याच्या आधी सांगेन, जायच्या आधी खूप भीती वाटत होती. पण मी खरंच सांगेन सर्वांना, आवर्जून सांगेन की सर्वांनी जाऊन एकदा ट्राय करा. आणि ते पण रात्री थंडीमध्ये, जी मित्रांबरोबर मजा येते थंडीमध्ये ती आणखी कुठे नाही. त्या थंडीत पण आपल्याला जी मित्रांबरोबर आहे ना चढण्याची ऊर्जा मिळते. कळसुबाईचा डोंगर 1 नंबर मजा येते. रात्रभर आम्ही थंडीत मस्त वरती चढलो, थोडे ब्रेक्स घेत. आणि त्यानंतर सकाळी आम्हाला जे कधी न बघितलेलं, कधी न असं आजमावलेलं किंवा आम्ही कधी विचार नसेल केला, असं आम्ही समोरासमोर सूर्योदय बघितला. आणि तुम्हाला पण तो पाहण्यास खूप आनंद होईल आणि तुम्ही पण जाऊन एकदा कधीतरी चेकआउट करा. मी कधी असा सूर्योदय बघितला नव्हता. खूप म्हणजे एकदम डोळ्याने असा एकदम सोनेरी किन्नर माझ्या डोळ्यासमोर दिसत होते आणि खूप मस्त एकदम वाटत होता. रिव्ह्यू सांग, कशी होती कळसुबाई ट्रिप? रिव्ह्यू तर चांगले होते. मी जाऊन आलो होतो 2 वर्ष आधी, बट रस्ते विसरलो परत मी. चांगलं वाटलं, खूप मित्र भेटले आम्हाला. आम्ही पण प्लॅन बनवला होता, 10 लोकांचा प्लॅन होता आमचा. फक्त 2 लोक आलो, फक्त मी आणि हा. पण आता कॉलेज गँगला विचारूया की त्यांना कशी वाटली ट्रिप. बेस्ट ट्रिप होती. वाटलं नव्हतं एवढ्या लवकर कंप्लीट करणार. बिना ब्रेकच्या आम्ही दोघांनी कंप्लीट केलेली. सनराईज एकदम भारी होता, मजा आली.
बेस्ट ट्रिप होती, पहिली ट्रिप होती माझी ही, पहिली ट्रेकिंग आणि एकदम सक्सेसफुल झाली. सगळ्यात बेस्ट होता ते सनरायझच होता आमच्यासाठी तर. आणि जे दर्शन झालं देवीचं, अरे अरे एक नंबरच. तू काय बोलू शकतो या ट्रिपबद्दल? माझी पण फर्स्ट ट्रिपच होती आणि फक्त थंडी जास्त होती, रात्री थंडी खूप लागली होती. ब्लँकेट घेऊन आहे येताना. तुझं काय म्हणणं आहे या ट्रिपबद्दल? मी पण पहिलीच ट्रिप होती माझी पण, आणि फर्स्ट ट्रिपमध्ये जेवढा भारी एक्सपिरियन्स भेटला की पुढचा पण आम्ही प्लॅनिंग चालू ठेवणार. आम्ही कळसूबाई ट्रेक चढल्यानंतर जो काही एक्सपिरियन्स घेतला आहे सगळ्यांचा, तर शेवटी आम्ही आमच्या ब्लॉगर जो आमचा निक्स आहे त्यालाच विचारतो की तुला हा एक्सपिरियन्स कसा वाटला. माझी पण फर्स्ट ट्रिप होती. पहिल्यांदाच नवीन ग्रुपबरोबर जायला भेटलं. पहिल्यांदाच कळसूबाई ट्रेक आजमावले. खूप सुंदर असं सनराईज होतं, सूर्योदय खूप चांगला आणि खूप थंडी आहे. मी अगदी जॅकेट घालून गेलो तरी मी ब्लँकेट घेऊन मला खूप थंडी लागत होती. पण तुम्हाला ट्रेक चढायला किती वेळ लागला? मला साधारण आम्हाला 3.5 तास मॅक्स लागले. आम्ही 2 वाजता चालू केली ट्रिप, तर 5:30-5:05च्या दरम्यान आम्ही पोचलो. प्रीतमनी आम्हाला सुचवलेली ट्रिप की आपण जाऊया. आम्ही ठरवलेले 6 जणं, पण आम्ही निघेपर्यंत 3 जणांवर आलो. तरी प्रीतम बोलला नाही जायचंच आहे आपल्याला, काही करा पण बॅगा बिगा घ्या, ऑफिसला या. ऑफिसवरनं आपल्याला 7 वाजता निघायचं आहे. 7:30ची ट्रेन आहे आपली. आपण 7:30ची ट्रेन पकडून आपण 9:30-10पर्यंत आपण पोचू. तिथून आपल्याला टॅक्सी सर्व माहिती त्यांनी काढलेली, त्यामुळे आम्हाला काही त्रास जास्त झाला नाही. तिथून तुम्ही कसाऱ्याला उतराल तर तुम्हाला टॅक्सी भेटेल. 150 रुपये भाडं आहे त्याचं, आणि किती 40-50 किलोमीटर आहे. आणि तिथून गेल्यानंतर मग तुम्हाला ट्रेकिंग आहे तुमची 3 तास. तुमच्या चालण्यावर आहे, चालण्यावर डिपेंड आहे किती चालू शकता तुम्ही. 4 तास पण लागू शकतात. पण मी तुम्हाला सुचवीन की नाईटलाच तुम्ही ट्रेक करा, कारण तुम्हाला जो सूर्योदय असतो तो तुम्हाला खूप बघायला भेटेल. मी या ब्लॉगमध्ये पण टाकीन, तुम्ही बघू शकता. मी जेव्हा ब्लॉग अपलोड करीन तेव्हा त्या ब्लॉगमध्ये असेल. हा ब्लॉग कधीपर्यंत येईल आणि तो किती दिवसाने आम्हाला बघायला भेटेल? लवकरात येऊ प्रयत्न करू. कामाच्या गडबडीत आपल्याला ब्लॉग एडिट करायला भेटत नाही, तर लवकरात लवकर एडिट करायचा प्रयत्न करेन मी, वेळ भेटला तर. थँक्यू, कारण का तुम्ही पण आलात, खूप मजा आली. आणि मी जे नाही आले त्यांना पण एकदा येऊन बघा ट्रेकला. नक्की या, पुढच्या टायमाला ट्रेकला असेल आपण ठरवू तेव्हा नक्की या. निक्स NB चॅनलला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. असे नवीन नवीन ब्लॉग येत राहतील. आय होप आपण करत राहू. ट्रेकिंगचं पण आता चालू करू हळूहळू ट्रेकिंग. चल ठीक आहे, थँक्यू.